परंतु करोनामुळं इकॉनॉमीवर परिणाम झालेला होता। बहुतेक सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या होत्या। फक्त शेतकरी त्याचा उत्पन्न बऱ्यापैकी त्याचा जीडीपीचा दर होता, बाकीकडे मात्र खूप मोठा फटका बसला। आणि तो फटका बसला असताना आम्ही त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, पण त्यावेळेस आम्ही सवलती दिलेल्या होत्या। आणि पहिल्यांदा ती सवलत दिली त्याच्यामध्ये टॅक्स आम्ही कमी केला, कर आमचा कमी केला। तो कमी केल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मार्केटला उठाव आला, बांधकामच्या क्षेत्राला। आणि ते आल्यानंतर अनेक राज्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय केलं, पुन्हा कसं तुमचं सुरळीत रांकेला लागलं। परंतु त्यावेळेस काही आर्थिक कोशिश आम्ही राज्य सरकारने सहन केली आणि त्याच्यामुळं या कारण व्यवसायामध्ये अनेकांची जी पोटं अवलंबून असतात, अनेक घरातल्या चुली या बांधकाम व्यवसायाच्यामुळं पेटतात याची आम्हाला जाणीव आहे। त्यामुळेच करोनाच्या काळात सुद्धा आम्ही अनेक गोष्टी त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकार म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हेही आपल्याला सगळ्यांना आठवत असेल। अशा खूप काही गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगता येतील की त्या गोष्टी ह्या सातत्याने आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो। एकंदरीतच त्या काळामध्ये आम्ही कामगार वर्गाला मदतीचा हात, त्यांचे पैसे आमच्याकडे 7-8 हजार कोटी रुपये होते, दरवर्षी त्याच्यामध्ये भर पडत जाते आणि त्याच्यातून त्यांना मोफत धान्य वाटप आम्ही केलं। त्याच्यामध्ये नोंदणीकृत मजुरांना आर्थिक मदत आम्ही केली, परप्रांतातल्या मजुरांच्यासाठी देखील वाहतुकीची सोय आम्ही केली आणि त्यांना बॉर्डरपर्यंत पोचवलं, काही काही ठिकाणी पुढं पर्यंत पोचवलं। अडचणीच्या काळामध्ये बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी, बाजार पेठेमध्ये चालना देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर सवलत देण्याचं धाडस देखील आम्ही घेतलं आणि त्या निर्णयाला सकारात्मक परिणाम होऊन बांधकाम क्षेत्राला एक नवी उभारी ही मिळालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये मी जरी कोणत्याही भूमिकेमध्ये असलो तरी सर्वसामान्यांचं कल्याण आणि राज्याचा विकास हीच माझ्या कामाची पद्धत आहे आणि त्या पुढे देखील मी त्याच मार्गाने चालणार आहे। आणि म्हणून मगाशी सांगत असताना म्हणजे आमचे जगन्नाथ जाधव पण बोलले, आनंद गुप्तांनी तर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्या पुढे मांडलेले आहेत, त्याच्यावर मी नंतर आता माझं भाषण उरकत असताना येणार आहे। पण एकंदरीत राज्यात मेट्रो असेल, स्मार्ट त्याच्यामध्ये सिटी असेल, महामार्ग असतील आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी असेल, ते वेगात सुरू आहे। त्यामध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळते। पण एक गोष्ट तुम्ही बघा, अलीकडे सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह झाला आहे, वेगवेगळी चॅनल आहेत। अनेकदा देशामध्ये कुठंतरी एखादा पूल पडल्यानंतर त्याचे फोटो येतात आणि मग आमच्यासारख्याला सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो, ब्रिटिशांच्या काळात 100 वर्षापूर्वीचा पूल पडत नाही, 100 वर्ष झाली की आमच्या PWDला पत्र येतं की आम्ही तयार केलेला ह्या भागातल्या पुलाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आमची गॅरंटी संपलेली आहे, आता त्याच्यावरनं तुम्ही वाहतूक करू नये, त्याच्यामध्ये आम्ही आता इथून पुढे जबाबदार राहणार नाही, आम्ही 100 वर्षाची गॅरंटी दिली होती ती आमची झाली। म्हणजे इतकं आज पण पत्र येतात। आता परवा आम्ही निर्णय घेतला की जुने जे स्ट्रक्चरल ऑडिट घेऊन जुने पूल आहेत ते सगळे काढायचे आणि तिथं नवीन पूल करायचे। पण नवीन पूल करताना टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, चायनामध्ये गेल्यानंतर आपण बघतच बसतो, आत्ता एक दिसतं, 2 महिन्यांनी गेल्यानंतर तिथं तिसरंच दिसतं, इतक्या फास्ट त्यांचा ग्रोथ होते। तशा पद्धतीनं बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये मला जिथं जिथं काम करण्याची संधी मिळते, माझी पण अपेक्षा तीच असते। इथं बसणाऱ्यांनी कितीतरी लोकांनी माझं काम बघितलेलं आहे। मी जरी तुमच्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी मला बऱ्यापैकी त्याचं ज्ञान आता आलेलं आहे 35 वर्षामध्ये आणि त्याच्यामुळं मी क्वालिटीला महत्त्व देत असतो। मी आजही बारामतीमध्ये फिरत असताना मी सकाळी जरी फिरलो आणि कुणी चुकीचं वागलं तर मी पोलिसांना त्याला उचलायला लावतो। माझा वेगळा काही स्वार्थ नाही, तुम्ही सगळ्यांनी शिस्त लावून घेतली पाहिजे। कचरा कुठे टाकता कामा नये, एवढी झाडं लावली, जनावरं सोडून देतात, कोण कुठेही खातंय, काही करतंय। आता कोंडवाडा टाईप केलेलं आहे, ती सगळी जनावरं आता उचलली आहेत। मालक लोकांच्यावर पण आम्ही ॲक्शन घेणार आहे, FIR दाखल करणार आहे। पण बारामतीकरांनो, तुम्ही पण
स्वतः हे आपलं सगळ्यांचं शहर आहे. हे आपलेपणाने तिथं वागा ना. एखादं चुकीचं मी जसं चाललेलं असलो आणि मला रॉंग साईडने कोणी आलं तर मी तिथं गाडी थांबवतो आणि पोलिसांना म्हणतो चल याला टाक आतमध्ये. अजिबात हायगाय करू नको. शिस्त जर सगळ्यांनी पाळली तर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये कुणी मनाने येईल तिथं. आता मी एवढे चांगले भिगवण रोडला फुटपाथ वगैरे केलेले, चालायला केलेलं, खेळायला केलेलं, बसायला केलेलं, झाडं लावलेली आहेत, सगळं काही केलेलं आहे. तरी देखील कोणीतरी येत आहे, अंडीच विकत बसते, ती कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते. माझं तर असं डोकं फिरतं ना. मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलंच असतं, पण ते बघितल्यावर आणखीन माझं डोकं तापतं. मग मी आता माझ्या स्टाफला पण सांगितलं, इथं माझ्या मागे बसलेत राऊत आणि यादव आणि मुळीक, त्यांनाही सांगितलं की बाबा काय माझं काम आहे. कुठं झाड खराब झालंय, कुठं काय झालंय, कुठं फांद्या खाली येत आहेत, लोकांना जात असताना कधी कधी फांद्या वेड्यावाकडे वाढल्यानंतर ते लागतं. मध्ये स्पीड ब्रेकर मी केलेले आहेत आता बहुतेक ठिकाणी. तिथंही स्पीड ब्रेकर करताना लोक लगेच बघा गर्दी झाली. एकदा कधी पाणी अडलं की सारखं बघा पाणी साठलं. अरे शहाण्यांनो, तिथं सांगणाऱ्यांनो स्वतः काही करायचं नाही, दुसरं करतंय तर प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी सारखं कुठंतरी काहीतरी तिथं त्रास देण्याचा प्रयत्न करायचा किंवा आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. असले धंदे जरा बंद करा. एक एक गोष्टी तुम्ही आता काही दिवसात बघा. आपले कॅनल आता मी एक रेल्वे पण सुरू करणार आहे मुलांच्या करता 1.5 किलोमीटरची. ती साधारण बघा आपला जे कुस्ती संकुल आहे तिथून ती जाईल आणि त्या पलीकडे आपला स्टोरेज टँक आहे तिथपर्यंत जाईल आणि पुन्हा परत येईल. खूप सुंदर प्लॅन केलेला आहे. अशा खूप काही गोष्टी आपल्याला करायच्यात. तिथं स्तंभाच्या बाबतीमध्ये पण मी लवकरच निर्णय घेणार आहे. तो स्तंभ रहदारीच्या दृष्टीनं थोडंसं अडचणीचा होतोय. काही लोक भावनिक मुद्दा उपस्थित करतील, परंतु आपल्या बारामतीच्या ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं आहे त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आणि त्याचं अधिक चांगलं सुशोभीकरण करून ते मी शिफ्ट करणार आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी. आता एक नटराजच्या समोर उंच झेंडा भारताचा, ते 15 ऑगस्टला त्याचं झेंडावंदन करणार आहे. तिथं एक कार्यक्रम पण त्या दिवशी 15 ऑगस्टला घेणार आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी ज्या तुम्हालाही बारामतीकरांना अभिमान वाटेल, तुम्हालाही वाटेल की बाबा खरंच आम्ही ज्या शहरात राहतोय त्या शहरामध्ये